शुभविवाह या मालिकेच्या 14 फेब्रुवारीच्या भागामध्ये आता आपल्याला रागिणीचा आकाशभूमी बलदेव यांच्या व्यतिरिक्त असलेला एक शत्रू आणि त्याच्याकडे असलेली रागिणीची खूप महत्त्वाची गुपितं ही आता समोर येताना दिसणार आहे। आता हा शत्रू कोण आहे, काय गुपित त्याच्याकडे आहे, सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। इकडे सकाळी सकाळी रागिणी ज्या वेळेला ऑफिसमध्ये आलेली आहे त्यावेळेला आकाश आता ऑफिसमध्ये तिच्या केबिनमध्ये फाईल शोधतो आहे आणि त्याच वेळेला रागिणी येते आणि तुला इकडे यायची काय गरज पडली, तू इथे काय करतोयस आणि काय शोधतोयस असं त्याला विचारायला लागते। त्यावरती आकाश म्हणायला लागतो, काही नाही बाईसाहेब, अहो मला वाटलंच होतं की तुम्ही आत्ता इकडे याल ना, म्हणून सगळे आटपाटप करून ठेवत होतो आणि तुम्ही आलात का बघत होतो। यावरती रागिणी सांगायला लागते, हो पण मी इकडे नाही आहे हे तुला समजलंय ना, म्हणजे ह्या खुर्चीमध्ये मी नाही आहे, मग हे बघून तुला कळलं असेल ना की मी इथे नाही आहे, मग का इथे परत परत आलेला आहेस, आत्ताच्या आत्ता बाहेर हो आणि पुन्हा जर का माझ्या केबिनमध्ये येण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं आता ती म्हणायला लागते। बरं तोपर्यंत हे सगळं चालू असताना भूमी आता विचार करते आहे की ही पौर्णिमाला मुद्दामच रागिणीने इथे ठेवून गेली असेल का, म्हणजे जेणेकरून तिला संशय आलाय का माझ्यावरती की आम्ही आता काहीतरी हे करतोय किंवा शोधतोय म्हणून मुद्दाम तिला ठेवून गेली असेल का, आणि ही इथे असताना मला आता फाईल शोधणं कठीण जाणार आहे। आणि त्यानंतर मग भूमी युक्ती करते, तिला माहिती आहे की पौर्णिमाला फिनेलची ॲलर्जी आहे म्हणून आता लगेचच भूमी इकडे फिनेल पुसण्यासाठी घेते आणि खूप सारं फिनेल टाकते आणि पौर्णिमाच्या समोर येते। पौर्णिमा म्हणते, तुला माहिती आहे ना मला फिनेलची ॲलर्जी आहे, मग काय हे सगळं करतेस। यावरती ती म्हणते, सॉरी पौर्णिमा, अगं पण लादी पुसायला फिनेल नाही टाकलं तर स्वच्छ नाही ना होणार। यावरती ती म्हणते, नको लेक्चर देऊ, आत्ता बंद कर हे सगळं। यावरती भूमी सांगते, तू एक काम कर ना पौर्णिमा, तू जराशी लांब बस ना, तू जरा बाजूला बसलीस तर कदाचित बरं होईल, मी पटकन पुसून तुला मग बोलवते असं म्हणत ती पौर्णिमाला तिकडून घालवते। पण भूमीच्या हातात तरी सुद्धा काही लागलेलं नाहीये, रागिणीच्या बद्दलची महत्त्वाची माहिती काही मिळालेली नाहीये किंवा ती फाईल जी प्रॉपर्टीचे पेपर आहेत ती फाईल पण नाही मिळालेली आहे। मग रात्रीच्या वेळेला सगळेजण जेवणाच्या टेबलवरती आलेत आणि त्याच वेळेला रागिणीची जी मेन चेअर आहे त्या चेअरवरती क्षितिजा बसले आणि क्षितिजाला इकडे पौर्णिमा ओरडत आहे, तुझी लायकी आहे का त्या चेअरवरती बसायची, तू कशी काय या चेअरवरती बसलेली आहेस असं म्हणत। ती या घरातल्या मेन व्यक्तीची चेअर आहे, त्या चेअरवरती तू नाही बसू शकत। यावरती मग आता भूमी सांगते, बाळा उठ बरं त्या चेअरवरून, पण क्षितिजा काही ऐकायला तयार नाही आहे, नाही मी याच चेअरवर बसणार, मला ही चेअर खूप आवडते, ही कशी कम्फर्टेबल आहे ना, इथून सगळेजण दिसतात। यावरती आता तिकडे रागिणी आलेली आहे आणि एक थोबाड फोडेन तुझं मी, असं थोबाड फोडेन ना की बघच मग काय करेन ते, उठ चल उठ पहिले असं म्हटल्यावरती मग आता ती घाबरते। घाबरल्यावरती इकडे भूमी सांगायला लागते, बाळा घाबरू नको मी आहे। त्यावरती रागिणी म्हणते, आहा हा काय ते थोबाड आणि मी आहे म्हणून सांगतीये, काय मोठी मस्ती आणि काय करणार काय आहेस ग तू, आता तुझ्या मुलीला उठव इथून, नाहीतर मी तिची काय अवस्था करेन ना तुम्हाला कुणालाच कळणार नाहीये, ए चल उठ असं म्हणत ती आता चिडलेली आहे। त्यानंतर भूमी सांगायला लागते, हे बघ बाळा, कसं असतं ना, आपण स्कूलमध्ये गेल्यावरती कधीतरी टीचरच्या खुर्चीवरती बसतो का, तू मला सांग बरं, नाही ना, मग टीचरच्या खुर्चीवरती बसत नाही, तसंच इथे घरातल्या मोठ्यांची खुर्ची आहे ना, तू तुझ्या जागेवरती बस बरं। आकाश म्हणतो, हो बाळा तू तुझ्या खुर्चीवरती बस असं म्हणत मग आता तिला बाजूला केलं जातं आणि त्यानंतर रागिणी सांगते, तुमच्या तिघांची लायकी पण नाहीये या खुर्चीच्या आजूबाजूला फिरकण्याची, कळतंय का तुम्हाला, तुम्ही तिघ जण सुद्धा आता या खुर्चीच्या आजूबाजूला जर का फिरकलात ना तर गाठ मात्र तुमची माझ्याशी आहे असं म्हणत आता इकडे ती चांगली चिडलेली आहे आणि चिडून आता ती पौर्णिमाला सांगत आहे, बाजूला कर यांना। त्यानंतर मग आता इकडे मानसीला भेटायला भूमी आलेली आहे आणि ती सांगते, मनू काय करतेस तू। मानसी आता नेटवरती प्रेग्नन्सीच्या बद्दलची माहिती घेत असते आणि त्यावेळेला भूमी सांगते, अगं तुला याच्यासाठी नेटवरती जायची काही गरज नाहीये, मी आहे की नाही, तुला आता मी सगळं पद्धतीने समजावून सांगेन। हे बघ मी छानपैकी तुझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू वगैरे बनवून आणलेले आहेत, तर पटकन ते लाडू तू पहिले खाऊन घे आणि त्यानंतर मग काय करायचं ठरवूया आपण, बस इथे मी सुंदरपैकी लाडू बनवलेत। मानसी त्यावेळेला काही बोलत नाहीये, पण ज्या वेळेला रागिणीला दारामध्ये बघते तेव्हा मानसी चिडून उठते आणि ती सांगायला लागते, तुला किती वेळा सांगितलंय माझ्या बाबतीत तोंड खूपसत जाऊ नकोस म्हणून, तुला माहिती आहे ना मला अजिबात आवडत नाहीये, सारखं मनू 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 करत बसते असते। तितक्यात रागिणी येते आणि ती म्हणते, ही अशीच करणार, अगं तुझी गुड न्यूज आहे ना, ती हिला बघवणारच नाही, घरातले सगळेजण तुझं कौतुक करताय, तुम्ही दोघेजण छानपैकी आता एन्जॉय करताय, हे हिला बघवणार नाही आहे आणि त्यासाठी तिने हे केलेलं आहे। भूमी म्हणते, काय बोलताय तुम्ही, बहीण आहे माझी ती,
तिच्या बाबतीत मी कधीतरी वाईट विचार करू शकेन का? लाडू बनवलेत ते घेऊन आले होते. ती सांगते लाडू बनवलेस, काय टाकलंस त्याच्यामध्ये? बदाम टाकलेस. अगं बदाम गरम असतात, तुला माहित नाही का मूर्ख मुली? यावरती भूमी सांगते बदाम रात्रभर भिजत टाकली, त्याची सालं काढली ना की त्याचा गरमपणा निघून जातो आणि त्याच्यामध्ये थंडावा येतो. आणि बदाम फार थोडे टाकलेत, बाकी अक्रोड, पिस्ता, काजू हे सगळं जास्त टाकलेले आहेत, असे लाडू बनवलेत. यावरती रागिणी म्हणते तुझी नजर लागेल तिच्या बाळाला, जा चल आता इथून चालती हो. हे बघ मानसी, हिच्या हातचं काही खाऊ नको, हिच्या हातचं काही पिऊ नको, ही काहीही तुझ्या बाळाला करण्यासाठी करू शकते, इतकी गोष्ट लक्षात घे. असं म्हणत रागिणीने आता इकडे भूमीला चांगलंच फटकारले. भूमी म्हणते काय बोलताय, माझी सख्खी बहीण आहे ती, मी का तिच्या बाबतीमध्ये असं काहीतरी वागेन? असं म्हटल्यावर ती सांगते चालती हो इथून, अजिबात माझ्या आता नातवंडाच्या आजूबाजूला फिरकायचं. भूमी मानसीकडे बघते आणि म्हणू अगं ह्या काय बोलतायत, सांग ना ह्यांना, मी कधीतरी तुझ्या बाबतीमध्ये असं काही करू शकेन का? मनू तू का गप्प आहेस? मनू तू बोल ना. मनू काहीच बोलत नाहीये, मनू गप्पाच उभी आहे आणि त्याचं जास्त वाईट वाटलंय भूमीला आणि त्यानंतर ती रडायला लागलेली आहे आणि ती आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये तिला रडताना बघून आकाश म्हणतोय काय झालं भूमी? भूमी घडलेला प्रकार सांगते आणि त्यानंतर तो म्हणायला लागतो हे बघ ती रागिणी आत्या तशीच आहे, तू नको तिचा विचार करूस. यावरती भूमी म्हणते पण आकाश, मी माझ्या मनूच्या बाळाला इजा पोचवेन का? कळायला नको का तिला? आणि मनू पण काहीच बोलली नाही रे. यावरती आकाश म्हणतो जाऊ दे ना, तू कशाला स्वतःला त्रास करून घेतेस? हे बघ ती काहीही केली ना तरी तिची काळजी घेणं तुझं काम आहे आणि तू तिची काळजी घेशील याची आता मला चांगलीच घे आहे. ती म्हणते नाही रे मी थकले, म्हणजे किती अजून लढायचं आहे ह्या लोकांच्या सोबत. आकाश तिला पाणी देतो आणि शांत करतो. शांत हो बरं तू, हे बघ स्वतःला त्रास करून घेऊ नको असं आता आकाश तिला म्हणायला लागलंय. पण भूमीला मात्र आता खूपच उदास वाटतंय, तिला कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय किंवा आता आपण या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं आहे. आकाश तिच्या डोक्यावरून हात फिरवतोय आणि हे बघ या लोकांचा विचार करू नकोस, ही लोक आपल्याला असेच त्रास देणार आहेत. बरं तुला काही पेपर सापडले का घरामध्ये? यावरती भूमी सांगते अरे पेपर सापडायला मुळात मला वेळ तर मिळाला पाहिजे ना, मुळातच ती पौर्णिमा इकडे होती ना की त्यांच्या रूममध्ये मला जाताच आलं नाहीये, काय सांगू तुला. आणि तुला काय? आकाश म्हणतो नाही ना, मला सुद्धा ऑफिसमध्ये काही भेटलं नाही, पण आपले जुने एम्प्लॉई जे आहेत ना, जे आपल्या साईडने आहेत पाशीलकर वगैरे, त्यांच्याशी मी बोलून ठेवलंय आणि त्यांच्याशी बोलून आता बघूया काय होतंय ते. शेअर्स वगैरे माझ्या नावावरती काही करता येत आहेत का किंवा काही पेपर सापडत आहेत का? हळूहळू आपण आता आपलं काम सुरू करायचं आहे. हळूहळू आता आपण हे सगळं सुरू करत मग आता ताबडतोब आपण काहीतरी म्हणजे आपल्याला ह्याच्यामध्ये आता काहीतरी लीड मिळत जाईल असं म्हणत असताना इकडे आता रागिणी ऑफिसला आले आणि त्याच वेळेला ती पाहते तर एक माणूस काहीतरी बोर्डवरती स्प्रे पेंटिंग म्हणजे स्प्रेच्या त्या ह्याने लिहित आहे की तुझं रहस्य मला माहिती आहे रागिणी. आणि त्या ब्लॅक कलरच्या स्प्रेनी त्या पत्र्यावरती हे वाक्य पाहून रागिणीला मोठा धक्काच बसलाय. आणि त्यानंतर रागिणी आले आणि ती म्हणते काय कोण होता हा? हे आकाश भूमी किंवा बलदेवचं कारस्थान असेल का? असं म्हणत ती तिथला तो स्प्रे घेते आणि ते सगळं खोडण्याचा प्रयत्न करते आहे. इकडे तोपर्यंत मानसीची तब्येत बिघडले म्हणून डॉक्टर तिला चेक करण्यासाठी आलेले आहेत आणि डॉक्टर चेक करतायत आणि त्याच वेळेला अथर्व म्हणतोय काय झालंय डॉक्टर? यावरती मानसी सांगते मला मघापासून पोटात दुखतोय. डॉक्टर चेक करत असताना भूमी तिकडे आलेली आहे आणि त्यानंतर मग आता डॉक्टर सांगतायत खरं तर प्रेग्नन्सी राहिल्यावरती ह्या पोटात दुखणं हे काही नॉर्मल नाही आहे. तितक्यात भूमी आले आणि भूमी सांगते डॉक्टर हे IVF मुळे असेल का? म्हणजे IVF मुळे ही प्रेग्नन्सी राहिले त्यामुळे अशा कॉम्प्लिकेशन्स असतील का? भूमी हे वाक्य बोलताच तिकडे आता आलेली आहे पौर्णिमा. तुझा काय संबंध, चल निघ इथून. यावरती पौर्णिमाला भूमी सांगते अगं असं काय करतेस, मी डॉक्टरांना बोलतेय ना, मला डॉक्टरांशी बोलू तर दे, मला डॉक्टरांना सांगू तर दे काय आहे ते. यावरती आता इकडे ती सांगते काही गरज नाही आहे. भूमी सांगते मी बहीण आहे तिची. गरज नाही कशी? त्यावरती पौर्णिमा म्हणते आणि मग मी कोण आहे? भूमी सांगते मग मी कुठे काय म्हणतीये असं म्हणत दोघींच्या मध्ये आता चांगलीच भांडणं लागलेली आहेत. मग आता तिकडे अथर्वला भूमी सांगायला लागते अथर्व अरे तू तरी बोल ना, हिला काय वेड्यासारखं करते. मग डॉक्टर चिडतात आणि डॉक्टर म्हणतात काय चाललंय काय तुमचं? इथे एक पेशंट आहे आजारी, त्याच्यासमोर तुम्ही अशी कचा भांडणं काय करत बसतायत? तुम्हाला आता पेशंटची काळजी घेणं एवढं एकच काम करायचं आहे. ही अशी भांडणं करून त्यांना मनस्ताप द्यायचा नाहीये. तिची मनस्थिती अजिबात ठीक नाहीये, त्यामुळे तिला जर का त्रास झाला तर बाळाला त्रास होऊ शकतो. ही अशी भांडणं करत जाऊ नका असं म्हणत डॉक्टरांनी सगळ्यांना समज दिलेली आहे. आणि त्यानंतर मग आता इकडे लगेचच पौर्णिमा सांगते तुझीच नजर लागली तिला. डॉक्टर म्हणतात हे बघा त्यांची काळजी घ्या आणि शक्य तेवढं त्यांना जपण्याचा प्रयत्न करा असं ती म्हणायला लागते. इकडे मानसी रडायला लागते आणि अथर्वला
काही होणार तर नाहीये ना? म्हणजे आता इतक्या वर्षांनी आपल्याला हा आनंद मिळालाय आणि हा आनंद आपल्याकडून हिरावून तर घेतला जाणार नाहीये ना? अथर्व तिला समजावतोय, नाही म्हणू, असं काही होणार नाहीये. त्यानंतर मग आता पौर्णिमा सांगते काही नाही, यांची नजरच लागली. भूमी सांगते माझी नजर का लागेल, मला ऑलरेडी एक मूल आहे, तू नको मला सांगूस. यांची परत भांडणं सुरू झालेली आहेत आणि तिने आता ह्या दोघांना घराबाहेर काढलेलं आहे. आणि त्यानंतर इकडे आता रागिणी सांगत आहे फोनवरती की कुणी ते सगळं लिहिलंय, हे आकाशभूमीने केलेलं आहे का, त्याचा शोध करा. आणि ती आकाशभूमीवरती संशय घेते आणि तुम्हीच ते लिहिलत ना स्प्रे पेंटिंगने. यावरती आकाशभूमी म्हणतात नाही आम्ही नाही केलेलं आहे. मग ती चिडते, चिडून त्या दोघांना थंड पाण्यात भिजवते आणि आज रात्रभर थंड पाण्यात भिजून बाहेर राहायचं, हीच तुमची शिक्षा. मग बलदेवला हे समजतं आणि ते सगळेजण जे ते पेंटिंगने लिहिलेलं आहे ते पाहायला येतात. बलदेव म्हणतो मी पाहिलं होतं, एक कोणतरी माणूस होता आणि त्याने हे सगळं लिहिलंय. म्हणजे रागिणीचं खूप मोठं रहस्य त्याला माहिती आहे. आता हा माणूस शोधला तर हे रहस्य आपल्याला पण समजेल. आता हा माणूस कोण आहे, ते रहस्य काय आहे, येणाऱ्या भागात सगळं कळणार.